नमस्कार मंडळी. कालच मराठी भाषा दिवस झाला. मराठी भाषा गौरव दिन असं आपण त्याला मोठं नाव दिलं आहे. पण मी थोडी संभ्रमात आहे. माझ्या मनात अनेक भावना दाटून आलेत. विषण्णता, खिन्नता, हतबल आहे. मी थोडा रागही आला आहे की मी कुणाला शुभेच्छा देऊ मराठी भाषेच्या. मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा कुणाला द्यायच्या? त्या मराठी माणसाला जो मराठीचा सर्वाधिक अपमान करतो त्या मराठी माणसाला मी शुभेच्छा देऊ? असा मराठी माणूस ज्याला स्वतःची भाषा टिकवायचीच नाही आहे. आधी ती टिकली तर तिचं संवर्धन होईल. गौरव त्यानंतरची गोष्ट आहे. नुसतं टी शर्ट्स मराठीतले एक काही असे घोषवाक्य टाईप केलेले टी शर्ट वापरून मराठी भाषेचं संवर्धन किंवा जतन होणार नाही आहे. मराठी भाषेचा वापर झाला ना तर त्याचं संवर्धन होईल. आपली मराठी माणसांची सवय काय आहे? आपण मराठी घरात थोडंफार बोलतो, पण घराबाहेर पडताना आपण मराठी आहोत हेच विसरून जातो. खाली घराच्या उतरलो, पहिलं कोण आपण रिक्षावाल्याला बघतो, हिंदीत सुरुवात करतो. भाजीवाल्याकडे गेलो तरी हिंदीत सुरुवात करतो. दुकानात गेलो कुठच्या तरी आपली सुरुवात हिंदी, नाहीतर मोठ्या स्टोअरमध्ये गेलो की इंग्लिश. ह्यांच्याशी सोडून द्या. जेव्हा दोन मराठी माणसं बाहेर भेटतात तेव्हा तीसुद्धा कोणत्या भाषेत सुरुवात करतात बोलायला? कधीच मराठीत सुरुवात होत नाही संवादाची. आपणच संवाद हिंदी किंवा इंग्लिशमध्ये करतो. पण त्यामुळे काय होतं आहे ना, आपण आपल्या भाषेचा मान ठेवतो ना दुसऱ्या भाषेचा. कारण हिंदी कशी बोलतो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आपली बंबईया हिंदी प्रसिद्ध आहे, पण ती वाईट अर्थी आहे. त्याचं कौतुक करण्यासारखं काही नाही आहे ॲक्च्युली त्या भाषेत. ना आपण आपली भाषा धड बोलतो ना दुसऱ्याची भाषा धड बोलतो. आता तर लहान मुलांचं सुद्धा मी पाहिलं, वर्षाची होत नाहीत बोलायला सुरुवात करतायत तोवर त्यांना सगळे इंग्रजी शब्दच शिकवले जातात. सगळे रंग, फळांची नावं ही इंग्लिशमध्येच शिकवली जातात. त्यांना मराठी शब्दच माहिती पडत नाहीत. सगळे आता ग्रीन झालं आहे. स्काय इज ब्लू. आकाश नाही येते ना, ते निळं आहे. आकाशात स्टार्स असतात, चांदण्या नसतात, चंद्र नसतो, मून असतो, लल्लबाय असते, राईम्स असतात. का आपण साधे साधे मराठी शब्द मुलांना सवयच करून देत नाही? आज आपण म्हणतो गरज आहे इंग्लिशमध्ये शिक्षणाची, पण इंग्लिशमध्ये शिक्षण याचा अर्थ आपली भाषा विसरणं असं होत नाही ना. पण आपण तेच करतोय. आपण आपल्या मुलांना किती मराठी शब्द शिकवतो? मला खरं सांगा. प्रत्येकाने आपापल्या मनात ताडवून घ्या ही गोष्ट की आपण मराठीत किती शिकवतो. आत्ता इथे पक्ष्यांचे आवाज येत आहेत. मी मराठीत शिकली आहे. मी अभिमानाने सांगते, माझ्या मुलांनाही मी मराठीत शिकवलं आहे आणि त्यांचं कुठेही अडलेलं नाही आहे. व्यवस्थित इंग्लिश बोलतात. परदेशी आहेत, तिथेही त्यांचं अडलं नाही भाषे वाचून. कारण जेव्हा बेसिक पक्कं असतं ना, जेव्हा पाया मजबूत असतो त्याच्यावर कुठचीही इमारत चांगलीच उभी राहते. पण जेव्हा पायाच कमकुवत असतो त्याच्यावर कुठचीही इमारत नीट उभी राहू शकत नाही. तर हे जे पक्ष्यांचे आवाज आहेत ना, तर आता नवीन ज्या मॉम्स झालेत, कारण हल्ली आई होत नाही कोणी, मॉम होतात, त्या मुलांना बर्ड्स आहेत, त्यांचा आवाज आहे हे सांगतात. पण पक्ष्यांचा किलबिलाट आहे हे नाही कोणी सांगत मुलांना. आताचे आई वडील हे आई आणि बाबा नाही आहेत, मम्मी डॅडी, मम्मी पप्पा झालेत. का? आपले मराठी शब्द वाईट आहेत का? आई आणि बाबा हे, आजी आणि आजोबा हे वाईट शब्द आहेत का? मग का ते वापरायचे नाहीत? साधे साधे शब्द आहेत रोजच्या वापरातले. भाज्या असतील, फळांचे शब्द असतील, रंग असतील. आपल्या आजूबाजूच्यांशी संवाद साधताना आपण मराठीत साधायला नको? बरं, जे परप्रांतीय इथे आलेले असतात ते मात्र आपली भाषा चांगली शिकलेली असतात बरं का इथे येऊन. कारण ते खरंच मेहनती लोक आहेत. त्यांना माहिती आहे इथे कोणाशी संवाद साधायचा तर इथली भाषा शिकणं आवश्यक आहे. पण आपणच त्यांच्याशी हिंदीत सुरू करतो आणि त्याची किती वाटोळं आपण केलं आहे माहितीच आहे आपल्याला. बरं, एवढं आपण सगळ्यांशी इंग्लिशमध्ये बोलतो, हे करतो. वृत्तीची वेळ येते तेव्हा आपण इंग्रजांसारखं वागतो का? त्यावेळेला आपण कुठचे मॅनर्स, एटिकेट्स पाळतो का? शिव्या द्यायची वेळ आल्यावर तोंडून मायबोलीतच येते ना शिवी. पहिली शिवी माणूस हसडतो तेव्हा सगळं मी बाराखडी कुठची वापरली जाते ह्याचा उल्लेख करायची गरज नाही. फक्त त्यावेळेलाच मातृभाषा आठवते का सगळ्यांना? त्या लिटरसी फेस्ट झाला त्यावेळेला पश्चिम बंगालच्या स्टॉलवर लोकं होती, साऊथचे तर सगळीकडची लोकं होती, पण मराठी पुस्तकांच्या स्टॉलवर कोण होतं?
शुकशुकाट होता अशी बातमी होती. ना आपण मराठी पुस्तकं घेतो, ना वाचतो, ना आपल्या मुलांना वाचायला देतो. आपण साधे साधे शब्दसुद्धा ज्यांना मराठी शिकवत नाही त्यांना वाचन काय शिकवणार. त्यासाठी आधी आईवडिलांनी पण वाचावं लागतं ना. पण नाही, आपल्याकडे मराठीचा अपमान आपणच इतका केला आहे ना की मराठीला आपण डाऊन मार्केटच समजतो. नाहीच, मराठीत बोलायचंच नाही. सगळं शिक्षण अन्य भाषेत. किती इझिली आपण शाळेतसुद्धा मुलांची जेव्हा भाषेचा ऑप्शन असतो त्यावेळेला मराठी ऐवजी पर्याय म्हणून कित्येकांनी जर्मन किंवा फ्रेंच किंवा जॅपनीज हा पर्याय इतक्या सहजपणे स्वीकारला की जणू काही त्यातले प्रत्येक जण, मला सांगा किती जण ही भाषा शिकलेली मुलं त्या देशांमध्ये गेलेत. म्हणजे फक्त स्कोरिंग करता, मार्कांसाठी तुम्ही सहज तुमची मातृभाषा बदलता. हा तुमचा मातृभाषेबद्दलचा जर का आपला अभिमान आणि हा दृष्टिकोन असेल तर आपली भाषा वाचू शकत नाही. कुठचीही भाषा वाचायची तर त्या प्रांतातल्या लोकांनी प्रयत्न करणं आवश्यक असतं. आपल्याला इथे मराठीत पाट्या लावासाठी आंदोलनं करावी लागतात. साऊथची 4 राज्य आहेत. कुठेतरी हा तुम्ही ऐकला आहे का मुद्दा की त्यांना त्यांच्या भाषेत पाटी लावण्याकरता कंपल्सरी करायला लागला आहे दुकानदारांना? कुठेही नाही. त्यांच्याच भाषेत दुकानांच्या पाट्या लावायला लागतात, त्यांच्याच भाषेत लोक बोलतात, ते नाही दुसऱ्या भाषेचा वापर करत. हा जो अभिमान आहे स्वतःच्या भाषेचा हा मराठी माणसांनीच गुंडाळून ठेवलेला आहे. बाकीच्यांना कशाला दोष द्यायचा? जेव्हा घरातनंच अपमान होतो ना एखाद्याचा, बाहेर त्याचा मान त्याला कधीच मिळू शकत नाही. त्यामुळे मंडळी विचार करा, अजूनही वेळ आहे, अजूनही वेळ हातातून गेलेली नाही. पण हे असंच आपलं मराठी माणसाचा भाषेचा वापर, भाषेकडे दुर्लक्ष जर का चालू राहिलं ना, आपली भाषा कुणी कुठेही कधीही वाचू शकत नाही, कुणीही वाचवू शकत नाही. तरी मंडळी कृपया आपल्या मुलांना, ठीक आहे इंग्रजीत शिकवताय पण घरी सगळीकडे आपल्या भाषेचा वापर असू दे. त्यांना त्याच्या लिहायची लिपी माहिती पाहिजे. ना धड मुलांना बोलता येतं ना वाचता येतं. आणि बरं त्याचा अभिमान असतो आईवडिलांना, येत नाही आमच्या मुलांना मराठी, हे अभिमानाने सांगतात लोक. ज्या गोष्टीची लाज वाटायला पाहिजे त्याचा जेव्हा अभिमान वाटायला लागतो ना, त्याच्या इतकं दुर्दैव काहीही नाही. तेव्हा आपण आपल्याला मराठी म्हणणंच सोडून देऊया, कारण आपण मराठी नाही आहोत. ही अशा तऱ्हेचा जेव्हा आईचा अपमान आपण करतो त्यावेळेला आपण किती मोठं पाप करतो आहे हे लक्षात घ्या. मंडळी माझी खरंच कळकळीची विनंती आहे, मराठी भाषेचं जतन करा, वापर करा, वाढ व्हायला पाहिजे, संवर्धन करा. धन्यवाद.